झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। ताता ताता मी हे काही नाही केलं, विश्वास ठेव माझ्यावर। माझ्या मनातही नव्हतं रे असं काही कर। आरोपीनं व्यर्थ बडबड करण्याची गरज नाही। तू आता एक सामान्य प्रजा आहेस आणि आरोपीही। तेही सर्व आरोप सिद्ध झालेली। तेव्हा महाराजांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको। तुला उपचाराची संधी आमच्या कृपेमुळे मिळाली आहे, तेव्हा त्वरित उपचार सुरू कर। धन्यवाद राजमाता। मी आपल्याला महाराजांना आणि राजसभेला सांगू इच्छिते की रानात सुटलेल्या वादळामुळे माझ्या हातून चुकीची मुळे उचलली गेली, पण आता ही समोर असलेली मुळे मी पारखून घेऊनच उपचार करेन, अन्यथा नाही। माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे की महाराज बरे होतील। होय सावित्री, आमच्या मनात तुझ्याविषयी तिळमात्रही किलमिश नाहीये। तुझ्या हातून जे मिळेल ते आमच्यासाठी अमृतच असेल। आणि आपले हे शब्द माझ्यासाठी अमृत ठरले आहेत महाराज। दोन मुळे मला भास होतोय की हे सत्य आहे। दुसरी मुळी कुठून आली? ही भिंत तर त्या भिंतीपेक्षाही कुरकुंबी, गुळगुळीत, ना चढताही वरी वरी। सत्तू धापा टाकीत तू आणि आम्ही बी। आपण एक काम करीत, दम खात आणि मग पुन्हा करू प्रयत्न। ना 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 जांबू, वेळ वाया गेला असेल। अजून ना मुळी हातात ना त्या मुलीच्या घराचा ठिकाणा। असे वेळेत पोचीत आपण तिच्या तातोचा जीव वाचवायचे। सत्तू ती देख, ती बैलगाडी आत जाण्यासीनच उभी असेल। तिच्यासाठी उघडीत ते दारसाईने। हा आपण एक काम करीत, ना 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 अरे ऐक तरी, आपण एक काम करीत, त्या बैलगाडीत लपीत आणि अलगत राजवाड्यात जाईत। हुम्मा 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 उम्मा उम्मा, चला सरी सरी। साऊ ताता जाऊ, तुझी आणि माझी ताटातून कोणी करू शकत। प्राण आहेस तू आमचा। महाराणी, तुमच्या कन्येनं जीवदान दिलं आम्हाला, आमच्या मायेची लाज राखली। आम्ही नियमांचं कठोर पालन केलं म्हणून तुमचा जीव वाचला। हो, नाहीतर तो विषारी रस पिऊन त्या दिवशीच गेला असता। कोणाच्या का हाताने होईना, पण तुमचे प्राण वाचणं महत्वाचं होतं महाराज। आणि आमची लेक त्यासाठीच धडपड करत होती। आणि आम्ही तर थांबा, सारवा सारवू नको। आमच्या लाडक्या राजकन्येच्या जन्मापासून तिच्याविषयी तुमच्या मनात जी धग आहे त्याचे चटके वारंवार भोगले आहेत आम्ही। आणि आज तर तुम्ही तिच्यावर साक्षात पित्याच्या वधाचा आरोप करून सगळ्या मर्यादाच ओलांडल्यात। आणि आता आमच्याकडून कठोर बोल ऐकून घेण्याची मनाची तयारी करा।
प्रदीर्घ काळानंतर आज पुन्हा एकदा आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत आणि लवकरच आम्ही पूर्णपणे सक्षम होऊ. तेव्हा आजवर राज्याची जी सूत्र राजमातांनी आमच्या नावे स्वतःच्या हाती घेतली होती त्या स्वेच्छेनं पुन्हा एकदा आमच्या हाती सोपवत आहेत. होय ना मातोश्री? होय. उत्तम. तेव्हा आता याच्या पुढे राज्य कारभार आमच्या पद्धतीनं सुरू होईल. तेव्हा साऱ्यांनी आपल्या मर्यादा आणि जबाबदाऱ्या पाळणं अपेक्षित आहे. यापुढे आमच्या लेकीला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला राज्यातून तत्काळ हद्दपार केलं जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही. पण सावित्री, तू योग्य मुळी ओळखलीस कशी? ते सांगते मी नंतर. त्याआधी मला महत्वाचं काम करायला लागेल. त्याला भेटायलाच हवं. त्याच्यामुळे ताताचे प्राण वाचले. हा कुंभ पदार्थ असित. कोण करीत हे पदार्थ? नवा दिसतोस नगरात. हा हा पण मग सांगा ना, कोण बनवित हे पदार्थ? मग पाहायचं मिळत. त्यात काय बघायचं? मुद्रा द्यायच्या, हवं ते घेऊन जायचं. आमच्याकडे सगळ्या चीज वस्तू उत्तम दर्जाच्या असतात. बोला, काय हवंय तुम्हाला? ना मज नको, आम्ही चाललो. यासी द्या. हा घेत काहीतरी. थोडी घेत मिठाई करवंदा, तर तू नको ती. अच्छा, आम्हाशी उंब भूक लागी. म्हणून मुद्रा न देता चोरून मिठाई खात? हे नगरातील कुटुंबे जेव्हा आपल्या रानाशी नेत, फळं उरबाडून घेत, तेव्हा देत ते आपल्याशी मुद्रा. अरे, हे काय बोलीत तुम्ही? मग त्याही मध्ये आणि आपल्यात काय फरक? ना चोरून ना खात आपण. पण सत्तू, आता मुद्रा ना मोदी तर काहीच खाईच ना मिळत. तर मग चलत आपण सरी सरी आपल्या घरास येईन. हा माशे ठीक आहे मिठाई. ना घेत आम्ही ही मिठाई. अहो, कळलं मला. हा म्हणाला ना नाही म्हणून. पण ही मिठाई विकत नाही देत आहे मी. मग आनंदापोटी फुकट वाटतोय. तुम्ही भले मुले दिसता म्हणून तुम्हाला देतोय. हा कसला आनंद? अरे, आमचे महाराज एका मुलीमुळे संकटात ना वाचले. त्यांचा जीव वाचला. आता ते पूर्वीप्रमाणे लवकरच ठणठणीत होतील. इतका आनंद झालाय आज. घ्या, मिठाई घ्या. इतके चांगले असतील तुमचे राजा? म्हणजे काय, प्रश्नच नाही. काही वर्षापूर्वी महाराज अरण्यात गेले होते. तेव्हा त्यांच्यावर कोणा पाप्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्या जखमेहून पलंगाला खिळून पडले होते. कित्येक उपचार केले पण व्यर्थ. अखेर एका रानटी मुलीनं त्यांना नवीन जीवन दिलंय. तुझीच कृपा आहे ही. घ्या, मिठाई घ्या आणि आमचे महाराज लवकरात लवकर पूर्ववत होतील अशी प्रार्थना करा. राज्याची बिघडलेली घडी आता पुन्हा सुरळीत होणार. मिठाई घ्या. तुम्हाला अजून भूक लागली असेल? चला, या या. हे द्या. इकडे इकडे, आम्ही घालीत तुम्हाची साथ. या जरा टोपल्या उचलू लागा. लई जड आहे. म्हाताऱ्या माणसांना मदत करा. का अशीच काय त्या टोपलीत? तुम्हाला नाही मिळणार. मग आम्ही जात घरी. हे
पकडू का तुम्ही? चला हात लावा. उद्या या टोपल्या घेऊन राजवाड्यात जायचंय आम्हाला. राजासाठी आणि राजकन्येसाठी उपहार आहे त्यात. याल तिथवर ह्या टोपल्या घेऊन. राजवाड्यासीन सरी सरी येत. अरे उचला की सरी सरी. सरी सरी. का असते यात एवढा जड उपहार? सत्तू ना जमीत आम्हास ये तूच. हा हा एवढं सोपं तर असेल. चला उचला. कुरकुंबे. ललाटावरच्या रेषा एकमेकांना जोडलेल्या असल्या की एकमेकांकडे नेणाऱ्या वाटा आपोआप तयार होतात. तुझी आणि सावित्रीची भेट ही अटळ आहे सत्यवाना. जोखाई, अखेर ह्या दोघांची पावलं एकाच वाटेवर पडायची वेळ काही क्षणांवर येऊन टेपलीये. काय नजराणा आणलाय राजकन्येसाठी? फुलं तर हलकी पण टोपली हुंबसट. ही तर अद्भुत सुगंधी रानातली फुलं आहेत. अगं माझ्याकडे बघ. आजी कुठे गेल्या? त्या बहुतेक देवता असतील. त्याशिवाय ही एवढी दिव्य फुलं नसती आणता आली त्यांना. हा फुलं हलकी आणि टोपली हुंबसट. असा चमत्कार देवताच करीत. हा ना सत्तू? सत्तू? हा आमचा वनराज सत्यवान. हा तुम्हीच राजकन्या असत काय? नाही नाही, राजकन्या तर ही आहे, सावित्री. महाराज अश्वपतींची लाडकी कन्या.
जबाबदारीची थोडी सुद्धा जाणीव नाहीये का तुला? अगं म्हणजे या विशेष अतिथींसाठी विशेष भोजनाची तयारी करायची सोडून तिथे गप्पा गोष्टी काय करताय? जा बरं, तात्काळ जा आणि भोजनाची व्यवस्था बघा. मी जाते महाराणी. अतिथींना एकटं सोडणं योग्य नाही. सावित्री थांबेल त्यांच्या बरोबर. मी पाहते भोजनाची व्यवस्था. नाही, अतिथींकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत. तू आणि सावित्री जा आणि भोजन व्यवस्था पहा. आज्ञा आहे आमची. ठीक आहे महाराणी, तुम्ही इथेच थांबा, मी आले. महाराजांचे प्राण तूच वाचवलेस ना? आता तुझ्या समोर मी नाही, सावित्री उभी आहे आणि ती जे सांगेल ते तू करशील. तुला काय वाटलं माझ्यासारखी राजकन्या रानातल्या दरिद्र युवकाच्या प्रेमात पडेल, त्याच्याशी विवाह करेल? भ्रम आहे तुझं. या क्षणापासून मनातला हा गैरसमज दूर करायचा आणि तात्काळ निघून जायचं इकडनं. पुन्हा कधीही माझा आणि या नगराचा विचार सुद्धा करायचा नाही, समजलं? जिला जीवाची सखी मानलं तिलाच जर मी नको असेल तर जात मी इथून. पुन्हा परत कधीच नाही येत. तिच्या मनाप्रमाणे वागायला लागलो तर राज्य लयाला नेईल ती. राजमाता फार काळजी वाटते आम्हाला. उगाच रडकथा नकोय. काय झालंय ते नीट सांगा. सावित्रीला भेटायला रानातून एक युवक आला होता. काय? पण रानातल्या युवकाला राजवाड्यामध्ये प्रवेश मिळालाच कसा? तेच, अत्यंत कडक चौकी पहारे ओलांडून तो आला. म्हणजे हिनेच काहीतरी क्लुप्ती केली असणार. तरी खूप मोठ्या प्रयासानं त्या युवकाला मी राजवाड्याबाहेर घालवून दिलं. उत्तम केलं. पण अजून धोका टळला नाहीये. तो गेला म्हटल्यानंतर सावित्री व्याकुळ झालीये. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली, उसासे टाकतीये. काहीतरी करा आणि आवरा सावित्रीला. फार कठीण नाहीये ते. तशी ही सावित्री आता विवाहयोग्य झालीये, तेव्हा तिच्या स्वयंवराची व्यवस्था करूयात. नाव स्वयंवर असलं तरी वर तिच्या नव्हे आपल्या पसंतीचा हवा. तेव्हा सर्वत्र निरोप धाडले आहेत असा कांगावा करा. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या मर्जीतल्या, आपल्या शब्दाबाहेर न जाणाऱ्या विश्वासू 4 देशांच्याच राजकुमारांना बोलवा. त्या 4 पैकी एकाची निवड करून तिला तात्काळ विवाह बंधनात अडकवून टाकू. म्हणजे विषयच संपला. ते प्रेमाचं भूत तिच्या डोक्यावर चढण्याआधीच उतरवलेलं बरं. राजमाता, आपला उपाय अगदी योग्य आहे, उत्तम आहे. पण या योजनेमध्ये काही त्रुटी आहे. म्हणजे आपली योजना जर सफल व्हायला हवी असेल तर महाराज आणि सावित्री यांची ताटातूट व्हायला हवी. ती कशी करणार? माझ्याकडे आहे उपाय. बोला. स्वयंवराची घोषणा झाल्यावर राजकन्येनं राजमातांच्या दालनात राहावं असं अनिवार्य केलं जाईल आणि शास्त्राधार देऊन
स्वयंवरात वराची निवड करेपर्यंत पित्यानं कन्येचं मुखावलोकन करायचं नाही असं आग्रहपूर्वक सांगावं लागेल. सावित्रीच्या हितासाठी हे सारं करत आहोत हे म्हटल्यावर महाराज विरोध करणार नाहीत असं वाटतंय तुम्हाला? ते काम तुम्ही आमच्यावर सोपवा. मुळात सावित्रीचं स्वयंवर म्हणजे वराची निवड करण्याचं स्वातंत्र्य केवळ आणि केवळ सावित्रीला आहे हे जर महाराजांच्या मनावर बिंबवलं तर त्यांचा विरोध असला तरी तो मावळेल. बरोबर आहे तुमचा मुद्दा. म्हणजे आता आपण सर्वांनी मिळून तो रानटी मुलगा सावित्रीच्या मनात भरलाय हे महाराजांना कळू न द्यायची खबरदारी घ्यायची. कळलं? हा काय उद्दामपणा आहे? तुमच्याच उज्ज्वल भविष्याचा विचार करून आम्ही या स्वयंवराचं आयोजन केलं होतं. एकापेक्षा एक वरचढ असे राजपुत्र तुमच्याशी विवाह करण्यासाठी उत्सुक होते. ताता काही वाद चालला होता का? नाही, वाद असा नाही, पण राजकन्या सावित्रीचं हे वागणं आम्हाला पटलेलं नाही. स्वयंवराला आलेल्या देखण्या आणि कर्तबगार राजपुत्रांपैकी एकाचीही निवड करू नये ना. ही मनमानी झाली, अडेल तट्टूपणा झाला. यामुळे मद्र देशाची अपकीर्ती होईल आणि सावित्री ही एक घमेंडखोर राजकन्या आहे असा संदेश जाईल दूरवर. राजमातांच्या म्हणण्यात तथ्य आहे साऊ. माझा वर मी निवडावा हे तर खरं आहे ना? प्रश्नच नाही. मग आजच्या राजपुत्रांमध्ये मला एकही वर आवडला नाही हे सांगितलं तर एवढा गदारोळ का? तुला नक्की हवंय तरी काय? वैभवापेक्षा मी कर्तृत्व पाहिजे, स्वाभिमान पाहिन आणि मेहनत करण्याची तयारी आहे का हे पाहिन. तो राजघराण्यातला नसला तरी चालेल, सत्यवचन आणि चांगल्या वाईटाची जाण असलेला हवा, जो आपल्या उदंड बाहुबलाचा उपयोग फक्त सत्कर्मासाठी करतो. असा वर मिळणार कुठे? काय टोना होत याच्यावरी? ना 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 सत्तू सत्तू काय होत तूच? काय होत मस? भाया कसं बघित पा, जणू मज ओळखेच ना. सत्तू बरी भेट होत. मी म्हणे तू रानासी गेला असेल. मोठी माया म्हणे तिच्यापाशी मधाचा मोठा बुदला असेल. तो साऱ्या लेकराशी देण्याची इच्छा तिची. तू मोरक्या म्हणून तूच बोलवीत भेटीस. वाटणी कशी करीत? सत्तू, अरे सत्तू, काय होती असे? हा असा का पाही? 2-4 दिवस झाले हीच अवस्था त्याची. आमची नाकळी. नगरासी आहेत तुम्ही तिघे, त्यानंतरी काय? हुम्मा हुम्मा. बुद्या दादा, मी पाहित लेकराच्या जीवाशी काहीतरी हुरहुर. मी पाहित आणि नंतर हिने त्यास मोठी मायोकडे भेटीसाठी. तुम्ही चिंता ना करी. उन्हा उन्हा, पण नगरासीन आल्यावरी ही स्थिती मनाची चिंता. पाही पाही. जांभळ्या, तुम्ही सारे जा रानासी. मी बोलीत सत्तूशी. चला सरी सरी लाकडं तोडा. त्या सत्तू सारखा कणवाळी ना मी. आपणच म्हणे नगरातील लोक घातकी आणि चोराचे तातोचे प्राण वाचवण्यासाठी आपणच जात नगरात.
हे चूक. सत्तू आपणास फसवीत आणि आता तर पगलूहून आला असीत नगरासीन. ना धड बोली ना चाली, शून्याशी नजर लावून बसीत. भया असा कुठं मोरक्या असीत? ना 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 ना, मोरक्या कसा असीत? चित्त्या सारिका चपळ, हत्ती सारिका दणकट, सस्याण्या सारिका भेदक. म्हणजे माझ्या सारिका. आता मी असी तुमचा मोरक्या. सत्तू ना चला कामाशी सरीसरी. आता मी सांगीन तेच तुम्ही ऐकीत. हट, तू काय आम्हाशी धमकावीत? मरत्याचे प्राण वाचवीत आमचा सत्तू. आपले प्राण पणाला लावी सत्तू. मौज करायची ना जातो नगरासी. हा, आपली शक्ती आणि युक्ती दुसऱ्याच दाबण्यासाठी ना वापरीत तो तुझ्या सारिका. कोणाशी हुंकार दाखवी जांबू? या बिटक्याशी. बिटक्या सोड, बिटक्या बिटक्या सोड, बिटक्या. हात काढे तुझं खांद्यातून. या बिटक्याचे तोंडी न लागू. हे काय करीत तू बिटक्या? खट हात धरितो. हा, मोरक्याचा नियम पक्का असीत. हा, आपल्यातच वाद आणि मारपिटी ना चालीत. आपल्याच पायांवरी पाती ना चालवीत आपण. तू आपल्यात फूट पाडीत. हा, ना चालीत सांगित तू. चल जाण लिंगोबापाशी बस. तुझी हुप्पेगिरी येते ना चालीत. प्रेमानी राग तर उन्ना ना तरी मी असीत आणि तू असीत. कोणाशी राग दाखवीत? या बिटक्याशी. नगरात जाऊन शाणा होत. तुझं ना सोडीत सत्तू. दबा धरून घात करीत. कोण गाव घालीत मागून? हा तर सत्यवानाचा घात करणारा बिट्ट्या दिसतो. हे तर कोणी नगरवासी दिसत. हे का सत्यवान सत्यवान करीत? पण याच्याकडून सत्यवानाचा ठाव ठिकाणा मिळेल का? कोण तू? कुणी नगरवासी दिसत. मग ते कशी आहेत? आणि सत्यवानापाशी काय काम तुझं? मी याला ओळखते, पण हा मला नाही ओळखू शकणार, कारण तेव्हा तर मी चोराच्या वेशात होते. ते तुला काय करायचंय? मला सत्यवानाला भेटायचं आणि तू कोणच एवढं चौकशा करणारा? मी तर सवंगडी असे त्याचा. तुझ भेट हवी ना सत्यवानाची? हो. तुला ठाऊक आहे तो कुठे? त्याचं घर कुठे? हो, चल सरी सरी, मी तुला सत्यवानापाशी घेऊन जात. काय करू? या घातकी बिटक्या बरोबर जाऊ की? धोका तर आहेच, पण तो काही केलं तरी आहेच. याच्या बरोबर जाऊन निदान काहीतरी धागेदोरे सापडतील सत्यवानाच्या ठाव ठिकाणाचे. इतर नगरातून येत म्हणजे हीच पाशी सोनं नाणं असीत. ते काढण्यासाठी काहीतरी युक्ती करत मी. चल चल. आणि आता तुझ्या प्राणावर येत तर विनवितोस. चल जा, नाही येत मी. ना 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 सत्तू, माझा जीव जात. वाचव सत्तू मज. जाऊ दे सत्यवान, सोड त्याला. वाचव. एखाद्याचा प्राण घेणं नाही, त्याचा जीव वाचवणं हा आपला धर्म आहे. पुन्हा जर माझ्या वाटेत येत तर ना सोडीत तूच ध्यानी धर.
चल जा तुझं तोंड घेऊन आणि ना बोल कुरकुंब्यासारखे खोटे. होत आता तुझा जीव शांत. पण तू इथवर येतच कशी? मग नवल वाटी पुन्हा पुन्हा. सांगितलं ना, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. मग सांग ना. नाही, तू म्हणाला होतास ना की तुलाही मला काहीतरी सांगायचं होतं. मग आधी तू सांग ना. आधी तू सांग. आधी तू विचार. अरे किती हट्टी तू. हा हा हा, जसं काही तू हट्टी नाहीच. आणि नसशील तर मग विचार ना आधी. वा वा, हे बरी. तू म्हणी की तू ना हट्टी, तर तूच सांगी. आणि असं असलं तर की जे तुला विचारायचं तेच मला सांगायचं. कोण विचारी आणि कोण सांगी. तारा ना विचारी आभाळाला, पान ना विचारी झाडाला, झरा ना विचारी तानेला, फुल ना विचारी गंधाला. का विचारित? त्यांचा जन्म एकमेकांसाठीच. तू भेटल्यापासून आज माझ्या जीवात शांती. मिळालं उत्तर तुला. मी इथवर कशी आले त्याच. तुझी वाट पाहत मी हे ठाऊ की तूच. नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय. म्हणून आले. डोंगर दऱ्या ओलांड, काट्या कुट्यातून चालत. ओंकार घालीत मी तुझ्या पावल्या वेळी, जपेन तुला फुलावेरी. घरदार सोडून आले आहे. माझ्यासाठी आली तू. तूच मानाने घरी नेत. मायो तातोचे आशीर्वाद घेत तुझ्या गळ्यात माळ घालीत. खरी नगरातून लोक येत आणि अथे राहत. सत्तू, तुझाच नियम ना? नियमाची अपवाद असीत, पण सावित्री खरी हे तुझ नीट ठाऊकी. तरी तू खोडा घालीत, पण मज ना परवा तुझी आता. तू सावित्रीस आडकाठी करीत, तंटा माजवीत, तर मीच जात रान सोडून. भया, पाहित पाहित नगरातून एक मुलगी अथे येत तर तंटा सुरू होत आणि रानाची शांती जात. हीच परत धाडा ना सावित्री. असे बिटक्या ठाई ठाई जात आपण ही रान सोडून आणि तुझं नगरही सोडून. जात कुठेतरी दूर देशी, साऱ्यांपासूनही दूर. मायो तातो, चला. नाही सत्यवान, माझ्यामुळे तुमच्यात तंटा नको. आणि माझ्यासाठी मी तुला घर सोडून देणार नाही. रानातल्या वडीलधाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी काहीतरी तोडगा काढावा. एक मार्ग असेच. कोणता? तू रानाची परीक्षा देत, त्यात तू उतरीत तर आम्ही हो म्हणीत. मी तयार आहे. कोणतीही परीक्षा असू दे. लिंगोबाच्या तलावातील 3 दिवस 3 रात्री उभी राहशील. द्या. हो. असं केल्याने जर मला माझं प्रेम मिळणार असेल तर मी तयार आहे. ओम नमः शिवाय. सूर्य उदेला. 3 दिवस आणि 3 रात्र पूर्ण होत. सावित्री जिंकत परीक्षा. ओम नमः शिवाय.
अशी अशक्य गोष्ट कशी काय पूर्ण करीत तू? मी कुठे पूर्ण केलं? तुझं आणि माझं प्रेम जिंकलंय सत्यवान. आता कुणीही अडवू शकत नाही आपल्याला विवाह करण्यापासून. पण तुझी मायो तातो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.